ओके. स्वराताई. आज जे नॉमिनेशन कॅन्सल केलेलं आहे, एलिमिनेशन कॅन्सल केलं, तर मी एवढंच म्हणेन की ये तो एक बहाना है, असली गेम तो कुछ और ही चल रहा है. ऍक्च्युली हाच आहे प्रकार. आणि मी जसं म्हटलेलं होतं, कसं आहे माहितीये का, गेल्या वेळेला तो म्हणते अन्याय अन्याय. मला वाटतं एक प्रकारे त्या लोकांनी बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून त्यांना खेळवायला पाहिजे होतं. पण मला असं वाटतंय की खरंच ज्या प्रकारचं वातावरण सध्या घरात आहे, म्हणजे कोणीही कोणाच्या कॅरेक्टरवर कधी उठू शकतं, कोणी कोणाचं काय म्हणतात, म्हणजे हा प्रॉपर शब्द म्हणेल की शवविच्छेदन करतात, तशा एकमेकांच्या कॅरेक्टरचं शवविच्छेदन केलं जातं इकडे. आणि ज्या पद्धतीने भांडाभांडी होते, मला वाटतं तो कुठेतरी दादांच्या पचनी पडणारा नव्हता. आणि बाहेर आल्यावर कुठेतरी त्यांना त्याचा खूप त्रास झाला असता. घरात राहून देखील बऱ्याच गोष्टींचे त्रास या लोकांना, आता आपण ट्रोलिंग वगैरे पाहतोच आहोत, वाचतोच आहोत, तर कुठेतरी त्यांना देखील बाहेर येऊन, जसं त्यावेळेला सीझन 3 मध्ये शिवलीला ताईंना का बाहेर काढलं गेलेलं होतं, त्या आजारी नव्हत्या काहीतरी कारणासाठी. कारण त्यांचं जे मंडळ असतं ना, त्या लोकांची मागणी होती की बाहेर काढा, कारण का आमच्या वारकरी संप्रदायामध्ये हे असे प्रकार नसतात. कदाचित त्या गोष्टी देखील झाल्या असतील, किंवा त्यांना पुढे जाऊन त्रास होऊ नये, किंवा कुठल्याही त्यांच्या कॅरेक्टरवर एक प्रकारचा क्वेश्चन मार्क किंवा काहीही होऊ नये, ह्यासाठी कदाचित हा निर्णय घेतला असावा, असं मला वाटतंय. ओके. पण तरी देखील मी हेच म्हणते की थोडंसं तुम्ही बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला हवं होतं, कदाचित ते खेळून गेले असते. पण हेच आहे ना, बिग बॉसचा गेम हा फार वेगळा आहे. कुठेतरी प्रत्येकाचं कॅरेक्टर जज होतं. सो त्यासाठी हा निर्णय घेतला. अरे